नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युग परिवर्तक करिअर अकॅडमीमध्ये। आज पोलीस भरतीच्या मुलांसाठी आपण जी टेस्ट अरेंज केलेली आहे त्यातल्या दुसऱ्या टेस्टचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहे। वेळ न घालवता डायरेक्टली जाऊया आपल्या एक्सप्लेनेशनकडे। आज आपण आपल्या टेस्टमधला पहिला प्रश्न बघणार आहे आणि हाच पहिला प्रश्न आपल्या जीएसचाही पहिलाच प्रश्न आहे। बघूया प्रश्न क्रमांक 1 काय आहे। उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार ... यांना आहे। काय विचारलाय प्रश्न? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन दिले, पहिला ऑप्शन सरन्यायाधीश, दुसरा राज्यपाल, तिसरा पंतप्रधान, चौथा राष्ट्रपती। आता एक समजून घेऊया की उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश असतात आणि त्यांच्या मदतीला अन्य न्यायाधीश असतात। मग उच्च न्यायालयामध्ये अन्य न्यायाधीश असोत किंवा मुख्य न्यायाधीश असोत, तसंच सेम पद्धत सर्वोच्च न्यायालयामध्येही असते। सर्वोच्च न्यायालयामध्येही एक सरन्यायाधीश असतात आणि त्यांच्या मदतीला अन्य न्यायाधीश असतात। या अन्य न्यायाधीशांच्या पैकी जे सेवेने सर्वात ज्येष्ठ असतात त्यांना सरन्यायाधीश पद दिलं जातं। मग उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीश, या सर्व न्यायाधीशांची नेमणुका जी आहे त्या राष्ट्रपतींच्याकडूनच केल्या जातात। त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती। आता या 4 दिलेल्या ऑप्शनमध्ये अजून एक घटक आहे जो न्यायाधीशांच्या नेमणुकीशी संबंधित आहे। आता तो घटक आहे राज्यपाल। मग राज्यपाल जे आहेत ते सुद्धा न्यायाधीशांच्या नेमणुका करत असतात, मात्र कुठल्या पदावरच्या? तर जिल्हा न्यायालय आणि तिथून खालचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या नेमणुका राज्यपाल करत असतात। परंतु प्रश्न आपल्याला विचारलाय उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश, या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती। पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। बघा प्रश्न क्रमांक 5, जीएसचा प्रश्न क्रमांक 5 प्रश्न आहे, दिलेल्या वैशिष्ट्यावरून समाजसुधारक ओळखा। एक समाजसुधारक आहे, त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याची 4-5 कृती आपल्याला दिलेली आहेत आणि त्या 4-5 कृतीवरून आपल्याला ओळखायलाही सांगितलेलं आहे की ते समाजसुधारक कुठले आहेत, त्यांचं नाव ओळखा। वैशिष्ट्य काय काय दिले बघा। मागासवर्गीयांना नोकरीत 50% आरक्षण। आता जर एवढी जरी हिंट आपल्याला असेल तरी या मुद्द्यावर सुद्धा डायरेक्टली आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं। आता मागासवर्गीयांना नोकरीमध्ये 50% आरक्षण जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा दिलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी आणि ते दिलं होतं 1902 साली। नुकतीच म्हणजे 1902ला ज्यावेळेस ह्या घटनेला 1902ची ही घटना आहे आणि ह्या घटनेला ज्यावेळेस बरोबर 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस 2002 साली बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्या मायावती यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरमध्ये हा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगानं महाराजांना धन्यवाद किंवा महाराजांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता कोल्हापूरमध्येच। मग कदाचित आपण ऐकून असाल, त्यामुळे ह्या एका ऑप्शनवरून सुद्धा ह्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं। याच्यावरून आपल्याला डायरेक्ट क्लिक होऊ शकतं की याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज। अजून जे 3 वैशिष्ट्य दिले त्या अनुषंगाने थोडी माहिती बघूया। दुसरा ऑप्शन आपल्याला ब हा ऑप्शन दिला आहे। 1920 मध्ये प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डीची स्थापना। साधारण 1896 ते 1921 या काळात छत्रपती शाहू महाराजांनी वेगवेगळ्या समाजातल्या मुलांना शिक्षण मिळावं, त्यांची कोल्हापूरसारख्या ठिकाणी राहण्याची सोय व्हावी या उद्देशानं जवळजवळ 20 हॉस्टेल स्थापन केलेले आहेत। त्याच्यामध्ये मुस्लिम बोर्डिंग आलं, त्याच्यामध्ये प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग आलं, त्याच्यामध्ये दैवज्ञ बोर्डिंग आलं, असे वेगवेगळ्या समाजासाठी ही 20 हॉस्टेल्स महाराजांनी स्थापन केलेली आहेत आणि त्यातलंच हे एक आहे 1920 मध्ये स्थापन झालेलं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस। पुढच्या ऑप्शनकडे जाऊया। काय दिले बघा, संस्थानात सत्यशोधक समाजाची शाखा। आता सत्यशोधक समाज हा महात्मा फुलेंनी स्थापन केलेला होता आणि त्यातून त्यांनी समतेची चळवळ राबवायचा प्रयत्न केला होता। समाजामध्ये सगळ्यांचं स्थान समान आहे हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता। तर त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन किंवा ब्राह्मणेतर चळवळ जी राबवली गेली महाराजांच्याकडे जी राबवली त्या चळवळीचं थोडंसं मूळ जे आपल्याला ह्या सत्यशोधक समाजामधूनच बघायला मिळेल। आता हे सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूरमध्ये स्थापन करावी का यासाठी एक समिती सुद्धा नेमण्यात आलेली होती आणि त्या समितीचं अध्यक्षस्थान जे आहे ते देण्यात आलं होतं भास्करराव जाधव यांना। याच भास्करराव जाधव यांच्या नावानं आपल्याकडे कोल्हापूरमध्ये आपल्याकडे गांधीबाजारच्या जवळ एक प्रसिद्ध वाचनालय सुद्धा आहे महानगरपालिकेचं, मग तेच ते भास्करराव जाधव। तर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती होती सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यासाठी। 1911 साली ही सत्यशोधक समाजाची शाखा जी आहे ती कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यात आली होती। पुढचा ऑप्शन बघा, तलाठी शाळांची स्थापना। आता तलाठी शाळा हा काय प्रकार आहे तर ह्याच्याबद्दल गावामध्ये जे जमिनीचे व्यवहार नोंद करण्याचं काम जे आहे ते कुलकर्णी किंवा कुलकर्णी नावाचा अधिकारी करायचा आणि हे पद वंश परंपरागत दिलं जायचं। मग बऱ्याच तक्रारी अशा आल्या की हे कुलकर्णी जे आहेत ते गावातले काही जमिनी जे आहेत
ते स्वतःच्या गावातल्या लोकांच्या निरीक्षणाचा फायदा घेऊन स्वतःच्या नावावर वगैरे करतायत अशा तक्रारी महाराजांच्याकडे यायला लागल्या. त्यामुळे महाराजांनी हे कुलकर्णी पद जे आहे ते रद्द करून टाकलं आणि त्याच्याऐवजी पगारी तलाठी नेमायला सुरुवात केली. त्यासाठी तलाठ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, शाळा म्हणजे तलाठी शाळांची स्थापना करायला महाराजांनी सुरुवात केलेली आहे. आता हे सगळं हे चारही जे ऑप्शन आहेत, ही चारही जी कामं आहेत ती आहेत छत्रपती शाहू महाराजांची. आता याच्या व्यतिरिक्त राहिला ऑप्शन सयाजीराव गायकवाड. तर यांच्याबद्दल थोडीशी माहिती अशी सांगता येईल. संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं की प्रत्येकानं प्राथमिक शिक्षण घेतलंच पाहिजे ही जी संकल्पना ज्यांनी राबवली ते राजे होते बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड. अजून एक राहिला केशवराव जेदे. तर केशवराव जेदे आहेत ते सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचे समकालीन आहेत आणि यांनी एक वृत्तपत्र चालू केलेलं आहे तरुण मराठा नावाचं. या केशवराव जेदेने जे वृत्तपत्र चालू केलं होतं त्याचं नाव होतं तरुण मराठा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 9. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? मागच्या वेळेस आपण प्रश्न विचारला होता मागच्या केसला कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडनं वाहणारी नदी कोणती? त्यावेळेस आपण बघितलं होतं की इथून वाहणारी जी नदी आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दरम्यान ती आहे वारणा. जर प्रश्न विचारल्यानंतर काही लोकांनी कोल्हापूरचा मॅप काढून बघितला असेल तर लक्षात येऊ शकतं मित्रांनो की कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्यात उत्तरेकडचा हा जो तालुका आहे हा तालुका आहे तुमचा शाहूवाडी. याच्यात थोडंसं खालच्या बाजूला येत आहे पन्हाळा. हा जो भाग बघितला आपण नकाशानुसार बघितला तर ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण आहे, ही उजव्या हाताची नेहमी पूर्व असते आणि ही असते पश्चिम. सगळ्यात पूर्वेकडचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्याचा तो येतो शिरूर आणि सगळ्यात दक्षिणेकडचा कोल्हापूर जिल्ह्याचा जो तालुका आहे तो आहे आपला चंदगड. जिल्ह्याची भौगोलिक सीमा या अनुषंगाने हा प्रश्न आपल्याला माहिती असावा. सगळ्यात उत्तरेकडचा तालुका शाहूवाडी, सगळ्यात पूर्वेकडचा तालुका शिरूर आणि सगळ्यात दक्षिणेकडचा तालुका चंदगड. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शाहूवाडी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 10. मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणत्या तारखेस प्राप्त झाला? मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तो कोणत्या तारखेला प्राप्त झाला त्याची तारीख विचारलेली आहे. तारीख महत्वाची आहे, तारीख माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा त्याचं क्लिअर डायरेक्टली उत्तराकडे जायचं म्हटलं तर याचं उत्तर येते 3 ऑक्टोबर 2024 या तारखेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. पण त्याच्या अगोदर थोडीशी त्याच्याबद्दलची बेसिक माहिती असावी. अभिजात भाषाचा दर्जा मिळवणारी भारतातली जी पहिली भाषा आहे ती आहे तमिळ. या तमिळ भाषेपासून अभिजात भाषेचा दर्जा देण्याला सुरुवात झाली आणि मराठीला हा दर्जा मिळण्याच्या अगोदर 6 राज्यांच्या 6 ज्या भाषा आहेत देशभरामधल्या या 6 भाषांना कन्नड वगैरे तेलुगू अशा 6 भाषांना हा दर्जा होता. मराठीसोबतच अजून 4 भाषा म्हणजे एक मराठी आणि त्याच्यासोबत अजून 4 भाषा अशा 5 भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ज्या भाषांना अभिजात दर्जा प्राप्त आहे त्या भाषेची संख्या किती झालेली आहे तर सद्यस्थितीमध्ये ह्या 11 भाषा आहेत. मग मराठी भाषेसाठी या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली त्या समितीचं नावही आपल्याला विचारतील तेही माहिती असावी. त्या समितीचं नाव आहे रंगनाथ पठारे समिती. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. आणि ज्यावेळी एखादी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तर त्या भाषेला त्यावेळेला हा दर्जा अभिव्यक्ती केंद्र सरकारकडून दिला जातो आणि ह्या भाषेच्या विकासासाठी काही निधी केंद्र सरकारकडून प्राप्त होत असतो. तर त्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे त्या भाषेचा सन्मान मानला जातो आणि मराठीला आपला जो दर्जा मिळालेला आहे तो मिळालेला आहे 3 ऑक्टोबर 2024. या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. व्हिनेगारच्या विरळ द्रावणास ... असे म्हणतात. व्हिनेगारच्या विरळ द्रावणास ... असे म्हणतात. ऑप्शन्स बघा. पहिला ऑप्शन आहे सायट्रिक ॲसिड, दुसरा ऑप्शन आहे टार्टारिक ॲसिड, तिसरा ॲसिटिक ॲसिड आणि चौथा ग्लुटामिक ॲसिड. आता हे व्हिनेगार जे आहे या व्हिनेगारचा प्रामुख्याने जो उपयोग केला जातो तो प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती लवकर खराब होणे, पटकन खराब होणे, ती फार काळ टिकून राहावी यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणून ह्या व्हिनेगरचा मोस्टली वापर केला जातो. किंवा अजून एक ह्या व्हिनेगरचा वापर सांगता येईल. जे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत अन्न घटकांना ते फ्लेवर्स आणण्यासाठी सुद्धा ह्या व्हिनेगरचा वापर केला जातो. किंवा क्लिनिंग साहित्य त्याच्यामध्ये सुद्धा ह्या व्हिनेगरचा वापर केला जातो. आता आपल्याला सांगायचं हे आहे की ह्या व्हिनेगरला खालीपैकी काय म्हटलं जातं बाबा. तर आता पहिला ऑप्शन बघूया सायट्रिक ॲसिड. हे सायट्रिक ॲसिड जे आहे ते सापडतं सगळ्या लिंबूवर्गीयांच्यामध्ये. लिंबूवर्गीय जे फळं आहेत सगळी त्या सगळ्यांच्यामध्ये जसं की संत्रा आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे या सगळ्यामध्ये सायट्रिक ॲसिड सापडतं. टार्टारिक ॲसिड जे ते सापडतं सगळ्या चिंचवर्गीयामध्ये. चिंच जे आहे त्या चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड सापडतं. आणि शेवटचे जे आहे ग्लुटामिक ॲसिड तर त्याचा वापर जो आहे प्रामुख्याने तो प्रोटीन सिंथेसिस किंवा ज्याला आपण प्रथिन संश्लेषण असं म्हणतो त्याच्यामध्ये केला जातो.
राहिला ऑप्शन तुमचा पर्याय क्रमांक 3 ऍसिटिक ऍसिड. म्हणजे व्हिनेगरच्या विरळ द्रावणाला किंवा हे व्हिनेगरला काय म्हटलं त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऍसिटिक ऍसिड. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. 31 डिसेंबर 1945 रोजी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना IBRD म्हणून करण्यात आली? 31 डिसेंबर 1945 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना IBRD म्हणून करण्यात आली? पर्याय आहेत 1 IMF, दुसरं WTO, तिसरं वर्ल्ड बँक, चौथं सरोवर. आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी हा सगळा प्रश्न विचारला तुम्हाला तो शॉर्ट फॉर्म वरती विचारलेला आहे. मग त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा या प्रश्नामध्ये जे शॉर्ट फॉर्म आहे त्याची तुम्हाला पूर्ण रूप माहिती असणं गरजेचं आहे. आता प्रश्नामध्ये दिलेलं आहे आपल्याला IBRD. आता IBRDचा फुल फॉर्म हा होतो इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. IBRDचा फुल फॉर्म होतो इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. त्याच्या नावामध्ये सगळं आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. याच्यामध्ये बघा ही बँक आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणार होती. आणि दुसरा मुद्दा आहे रिकन्स्ट्रक्शन. कसलं रिकन्स्ट्रक्शन? तर दुसऱ्या महायुद्धामुळं ज्या सगळ्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या होत्या त्या सगळ्यांनाच एका व्यासपीठावरती आणून सगळ्यांच्या मध्ये एक कॉपरेशन निर्माण करून सगळ्या जगाचा विकास कशा पद्धतीने साध्य करता येईल आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काम करणारी एक संस्था असावी असा विचार पुढे आला होता. आणि त्याच विचारातून ह्या इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटची स्थापना केली गेली. मग ही जी बँक आहे तिचं रूपांतर पुढच्या काळामध्ये कशामध्ये झालं असेल तर ते रूपांतर झालं वर्ल्ड बँक जागतिक बँकेमध्ये. मग ह्यासाठी 1944ला अमेरिकेमध्ये ब्रेटन वुड्स या नावाने या ठिकाणी एक कॉन्फरन्स आयोजित केली होती. आणि त्या कॉन्फरन्समध्ये असं ठरलं की जगाला प्रामुख्यानं विकास कामासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी एक विकास बँक आणि त्याच्यासोबतच जे तुमचे तुमचे सभासद देश आहेत त्या सभासद देशांना पैशाचा तात्पुरता जो पुरवठा कमी पडणार आहे त्यासाठी पैसा पुरवठा करण्यासाठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नावाची एक संस्था स्थापन करावी. ह्या संस्थेने प्रामुख्याने जे आहे तुमच्या पैशाचे चलनाचे देवाणघेवाणीचे व्यवहार आहेत त्यामध्ये जे अडचणी येतात त्यासाठी कर्ज पुरवठा करावा आणि विकास कामांसाठी कर्ज पुरवठा करावा यासाठी वर्ल्ड बँक अशा या दोन संस्थांची स्थापना करावी असं ठरलं. त्यामुळं IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक किंवा ज्याला आपण IBRD असं म्हणतो ह्या संस्थांना ब्रेटन वूड क्वीन्स असं म्हटलं जातं. कारण ह्या दोन्ही संस्थांची स्थापना जी आहे ती झाली 1944 साली. आणि पुढची संस्था आहे याच्यामध्ये WTO तर हीच आहे ही संस्था आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. या संस्थेची स्थापना झाली 1995 साली. ही काय करते तर जगामधले जे सगळे देश आहेत सदस्य देश आहेत त्यांच्यामध्ये व्यापार सुमूत व्हावा ह्याच्यामध्ये कुठल्याही दोन देशांच्या दरम्यान वादविवाद निर्माण होणे ह्यासाठी ही WTO प्रयत्न करत असते. प्रश्न आपल्याला विचारला आहे की IBRD ची स्थापना IBRDचं थोडं कशामध्ये रूपांतर झालं किंवा वर्ल्ड बँकची आहे तिचं अगोदरचं नाव काय होतं तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IBRD म्हणजेच वर्ल्ड बँक. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 16. मुंबई 26/11 हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब यास ... येथील कारागृहात फाशी देण्यात आली. 26/11 हल्ल्यामधला जो मुख्य आरोपी सापडला होता आपल्याला एकच आरोपी जिवंत सापडला होता अजमल कसाब नावाचा आणि त्या आरोपीला कोणत्या ठिकाणच्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली हा प्रश्न विचारला. ऑप्शन्स आहेत कळंबा कोल्हापूर, दुसरा ऑप्शन तळोजा नाशिक, तिसरा आर्थर रोड मुंबई आणि चौथा येरवडा पुणे. आता या अनुषंगाने तुम्हाला 3 जेलही कळतील. कळंबा आपल्या इथलं लोकलचं जेल आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. तळोजा हे जेल जे आहे ते नाशिकमध्ये आहे, आर्थर रोड जे आहे ते मुंबईमध्ये आहे आणि पुढचं सांगितलं येरवडा पुणे. तर अजमल कसाबला ठेवण्यात आलेलं होतं आर्थर रोड या ठिकाणी, मात्र त्याला जी फाशी देण्यात आली होती येरवडा पुणे या ठिकाणी. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 येरवडा पुणे. या पुढच्या प्रश्नावर वळूया. प्रश्न क्रमांक 20. थोडंसं किरकोळ याच्यामध्ये करेक्शन होतं कारण चुकून आमच्याकडे इथं पालघरच्या ऐवजी ठाणे पडलेलं होतं त्यामुळे हा प्रश्न परत करेक्ट करून घेतोय आपण. बघा प्रश्न काय दिलाय जोड्या जुळवा. औष्णिक विद्युत केंद्र एका बाजूला दिले आणि त्यांचा जिल्हा एका बाजूला दिलाय. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं पहिल्यांदा पारस, परळी, एकलहरे, डहाणू आणि ऑप्शन दिले थोडं पालघर, नाशिक, बीड आणि अकोला. आता हे सगळे जे दिलेले आहेत ते काय तर औष्णिक विद्युतची केंद्र आहेत. औष्णिक म्हणजे उष्णता. मग महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला सुद्धा 60% पेक्षा अधिक उष्णता जी आहे लाईट तयार करण्यासाठी उष्णता मिळतो आपण ऊर्जा मिळतो ती दगडी कोळसा जाळून
म्हणजे दगडी कोळशाचा वापर करून आपण टर्बाईन्स फिरवतो इलेक्ट्रिसिटीची आणि त्याच्यावरती आधारित इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत आपण निर्माण करत असतो. त्यासाठी आपण काय केलंय, समजा असा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, तर ह्यासाठी इथं आपण काय केलेलं आहे, एक सेंटर दिलंय आणि तिथं जी वेस्ट तयार होते ती आजूबाजूच्या अशा अशा भागामध्ये आपण त्याच्यावरती बाकीचा भाग जो आहे तो कव्हर करतो. इथे एक सेंटर दिले त्याच्यावरती आधारित बाकीच्या ठिकाणी अशा पद्धतीने ही वीज पाठवली जाते, पुरवठा केली जाते. मग असे काय केले आहेत आपण की आता काय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्याला धरणं बांधणं शक्य नाही आहे, कारण हा जो इकडला भाग आहे हा सगळा सह्याद्रीचा भाग आहे. या भागामध्ये आपण काही प्रमाणामध्ये धरणं बांधू शकतो, पण इकडला बाकीचा भाग जर कन्सिडर केला तर बाकीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धरणं नाही आहे, त्याच्यामुळे पाण्यापासून वीज निर्माण करणं शक्य नाही. तो ऑप्शन हाच राहतो, दगडी कोळसा आणा, जाळा, त्याच्यापासून टर्बाईन्स फिरवा, विद्युत निर्माण करा, इलेक्ट्रिसिटी निर्माण करा. त्यासाठी आपण काय केलंय, महाराष्ट्रामध्ये अशी वेगवेगळ्या ठिकाणी ही औष्णिक विद्युतची केंद्र स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये पहिले दिले तुम्हाला पारस. हे पारस जे आहे ते इथं अकोला जिल्ह्यामध्ये, पारस जे केंद्र आहे औष्णिक विद्युतचं ते येतं अकोला जिल्ह्यामध्ये. पुढचं आहे परळी. हे परळी जे आहे ते परळी वैजनाथ. आता तुम्हाला माहिती असेल की आपले जे महाराष्ट्रामध्ये 5.5 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यापैकी हे एक येतं परळी वैजनाथ. तर त्याच ठिकाणी परळीला बीड जिल्ह्यामध्ये एक औष्णिक विद्युतचं केंद्र सुद्धा आहे. पुढचं आहे एकलहरे. एकलहरे येतं नाशिक जिल्ह्यात. मग इथं ह्या आसपासचा स्पॉट येईल, इथनं नाशिकचा जो भाग आहे बाकी सगळा भाग, त्या भागाला आपण विद्युतचा पुरवठा केलेला आहे. आणि शेवटचं आहे डहाणू. तर डहाणू जे आहे ते येतं आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये. आधीचा म्हटलं तर ठाणे जिल्हा येईल, आताचा म्हटलं तर पालघर जिल्हा येईल. हे सगळे ऑप्शन्स ज्या ठिकाणी बरोबर बोलत आहेत तर तुमचा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं बरोबर उत्तर असेल. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 7 नुसार ग्रामसभा घेण्याची जबाबदारी टिंबटिंब यांच्यावरती निश्चित करण्यात आलेली आहे. ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यावरती निश्चित करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, कोतवाल. आता हे बघा, तलाठी जो आहे तो प्रामुख्याने संबंधित आहे 7 वाराचे उतारे आणि त्याच्यानंतर अजून जर प्लस बघायचं म्हटलं तर 8 वारचा उतारा ज्याला म्हणतो आपण त्याच्याशी निगडीत आहे. म्हणजे शेतीशी संबंधित जी कामं आहेत ती तलाठ्याने देण्यात आलेली आहेत, त्याच्यामुळे तलाठी हे या प्रश्नाचं उत्तर नाही. पुढचा ऑप्शन आहे ग्रामसेवक. आता हा जो ग्रामसेवक असतो हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो आणि ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने त्याला ग्रामसभेला हजर राहावंच लागतं. आणि या सभेमध्ये गावच्या विकासामध्ये काय काय ठराव केले गेले त्या ठरावाचं इतिवृत्तांत ज्याला म्हणतो, त्या ठरावाचं लेखन ज्याला म्हणतो ते कोणाला करावं लागतं, तर ते करावं लागतं ग्रामसेवकाला. चौथा ऑप्शन दिला आपल्याला कोतवाल. ह्या कोतवालचं काम काय असतं, उद्याला परवा दिवशी 2 दिवस अगोदर ही दौडी पेटवायला लागते गावामध्ये. गावकऱ्यांना सूचना द्यायला लागते की ह्या तारखेला गावामध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे. ती ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली दौंडी जी आहे तो पेटणारा जो व्यक्ती असतो तो असतो तुमचा कोतवाल. राहिला ऑप्शन पर्याय क्रमांक 3 सरपंच. ह्या सरपंचावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा अधिनियम आहे 1958चा आणि ह्या 1958च्या अधिनियमानुसार ही जबाबदारी ज्याच्यावरती देण्यात आलेली आहे, ज्याला सांगितलेलं की ग्रामसभा तुम्ही बोलवायची आहे तर तो व्यक्ती असतो सरपंच. सरपंचाला ही ग्रामसभा बोलवावी लागते. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि ही सभा अशी ग्रामसभा वर्षातून 4 वेळा बोलावी लागते. ही पहिली सभा असते 26 जानेवारी या दिवशी, दुसरी सभा असते 1 मे या दिवशी, तिसरी असते 15 ऑगस्ट आणि चौथी असते 2 ऑक्टोबर. अशा 4 दिवशी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीला किंवा सरपंचाला ही सभा जी आहे ती आयोजित करावीच लागते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 सरपंच. वळूया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 24. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर आहे. 2011ची जनगणना आणि त्यानुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे. आता पहिल्यांदा हे समजून घेऊया की लिंग गुणोत्तर हा काय प्रकार आहे. याला इंग्लिशमध्ये सेक्स रेशो असंही म्हटलं जातं. मग हा काय प्रकार आहे, सेक्स इन द सेन्स जेंडर, मेल और फिमेल त्या शब्दात घेतला जातो. लिंग गुणोत्तरामध्ये काय केलं जातं, दर 1000 महिलांच्या पाठीमागं दर 1000 पुरुषांच्या पाठीमागं असणारं महिलांचं प्रमाण, दर 1000 पुरुषांच्या पाठीमागं असणारं महिलांचं प्रमाण त्याला म्हटलं जातं लिंग गुणोत्तर. मग हे किती आहे, तर आता याच्यामध्ये जे 2 आकडे दिलेले आहेत हे असेच तुमच्या अंदाज चुकवण्यासाठी म्हणून दिलेले आहेत 843 आणि 829. पण जे दुसरे 2 ऑप्शन्स आहेत पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 याला काही अर्थ आहे. मग पर्याय क्रमांक 2 जो दिसतो तुम्हाला 943 हे आहे भारताचं लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार आणि 929 पर्याय क्रमांक 4 हा जो आकडा आहे हा महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यामुळं या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 929. आता लागलंच ही जनगणना चर्चेमध्ये आहे, पुढची जनगणना होतीये येणाऱ्या काही काळामध्ये, त्यामुळे थोडंसं ती पार्श्वभूमी माहिती असू दे. पहिली जी जनगणना झाली ती
1872 साली आणि त्याच्यानंतर 1881 पासून नियमित दर 10 वर्षानंतर जनगणना होत गेली. मग याच्यामध्ये खंड पडलेला नव्हता. मात्र कोरोनामुळं 2021ला ही जनगणना होणार होती ती अद्यापर्यंत झालेली नाही. आणि त्याच्यामुळं आता सुद्धा जनगणनेवरती जे प्रश्न विचारले जातात ते कुठल्या जनगणनेवरती 2011च्या जनगणनेवरती प्रश्न विचारले जातात. हे थोडंसं ॲडिशनल माहिती असतं. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ... ची नेमणूक करण्यात आली होती. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड जे झालं त्याची चौकशी करण्यासाठी कोणता आयोग नेमण्यात आलेला होता असा प्रश्न विचारला. ऑप्शन्स आहेत सार्जंट कमिशन, हंटर कमिशन, वेल्बी कमिशन आणि स्ट्रॅचर. आता हा थोडासा इतिहासातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाची घटना आहे जालियनवाला बाग हत्याकांड. हे जालियनवाला बाग कुठे येतं तर हे येतं पंजाबमध्ये. त्या ठिकाणी हे हत्याकांड का झालं त्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की पंजाबमध्ये बैसाखी नावाचा एक सण साजरा केला जातो. आणि ह्या बैसाखी सणाच्या निमित्तानं आणि त्यावेळेस इंग्रजांनी जमाबंदीचा आदेश लागू केलेला होता. म्हणजे लोकांना एकत्र येण्यापासून मनाई केली होती. आणि ह्या बैसाखी सणाच्या निमित्तानंच सण आहे आणि त्याच्यामुळं काही लोकांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करायचं हे सण ठरवलं. आणि त्यातच पंजाबमधले जे दोन महत्त्वाचे नेते आहेत डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना इंग्रजांनी अटक केली होती त्याचे काही दिवस अगोदरच. मग त्याचा निषेध करण्यासाठी आणि या बैसाखी सणाच्या अनुषंगानं हे जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बागेमध्ये लोक जमलेले होते. आणि ह्या जमलेल्या लोकांमध्ये महिला, मुलं, त्याच्यानंतर पुरुष हे सगळेच होते. आणि तर जमाबंदीचा आदेश मोडून हे लोक एकत्र जमले म्हणून त्या सभेवरती तिथला जो स्थानिकचा अधिकारी होता जनरल डायर त्याने ह्या जमावरती बेछूट गोळीबार केला होता. आणि त्याला आदेश जो दिलेला होता त्यासाठी जो कारणीभूत पंजाबचा गव्हर्नर होता तो होता मायकल कोडवायर. मग कोडवायरनं आदेश दिला आणि त्या आदेशाची अंमलबजावणी केली होती जनरल डायरनं. आणि त्यानं ही आदेशाची अंमलबजावणी केल्यामुळं ह्या हत्याकांडामध्ये 400पेक्षा जास्त लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि कित्येक लोक जे आहेत ती गंभीर जखमी वगैरे झालेली आहेत. मग ही एक इतिहासातली एक माणुसकीला काळीमा असणारी निशस्त्र लोकांच्यावरती महिलांच्यावरती गोळीबार करण्यात आल्यामुळं माणुसकीला काळीमा असणारी एक घटना इतिहासातली म्हणून या घटनेची नोंद आहे. मग त्या घटनेची चौकशी व्हावी असा इंग्रज सरकारवरती दबाव आला आणि त्या दबावापोटी इंग्रज सरकारनं काहीतरी करतोय आम्ही चौकशी करतोय असं दाखवण्यासाठी एक आयोग नेमला आणि त्या आयोगाचे अध्यक्ष होते हे हंटर. मग हंटर कमिशनच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. ही जी तुमची समिती आहे सार्जंट कमिशन ही आहे शिक्षणाशी संबंधित आहे. पुढचं आहे तुमचं वेल्बी कमिशन हे आर्थिकदृष्ट्या फायनान्सशी संबंधित आहे. मग जो भारतातला जो खर्च आहे इंग्रज प्रशासनाचा तो कसा कमी करता येईल त्याच्यामध्ये आपले जे नेते आहेत लालभाई नौरोजी ते पण त्या कमिशनमध्ये सदस्य होते. आणि पुढचं आहे स्ट्रॅचर आयोग. तर हा स्ट्रॅचर आयोग होता दुष्काळाशी संबंधित होता. याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हंटर कमिशन. चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 26. नुकतेच इस्रोचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? नुकतेच इस्रोचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आहेत एस स्वामीनाथन, व्ही नारायण, आशुतोष अग्निहोत्री आणि फैज अहमद किडवई. आता हे सर्वांना माहिती असेल इस्रोचा प्रमुख इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याच्या नावामध्ये सगळं आहे स्पेस रिसर्च. स्पेस रिसर्च आपले जे अंतराळामधले जे आपले कार्यक्रम आहेत मग त्याच्यामध्ये मिसाईल वगैरे सोडणं हे सगळे जे कार्यक्रम आहेत त्या सगळ्यांना गाईड करणारी जी भारतातली सर्वोच्च संस्था आहे ती आहे इस्रो. मग ह्या इस्रोकडनंच आता ह्या इस्रोच्या प्रमुखपदीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे हा आपला प्रश्न आहे. आता पहिला ऑप्शन समजून घेऊया एस स्वामीनाथन. हे नाव इस्रोशी निगडीत आहे मात्र हे इस्रोचे माजी संचालक आहेत, माजी डायरेक्टर आहेत. त्याच्यामुळे हा तुमचा ऑप्शन येणार नाही. हे तुमचं उत्तर असणार नाही. 2 नंबरला जे उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन आहे व्ही नारायण. हे तुमचं बरोबर उत्तर आहे. सध्या व्ही नारायण जे आहेत ते इस्रोचे प्रमुख म्हणून सध्या ते काम करत आहेत. त्याच्यानंतर 3 नंबरला जे आहे आशुतोष अग्निहोत्री. हे आशुतोष अग्निहोत्री जे आहे ते FC आहे ज्याला आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा भारतीय अन्नधान्य महामंडळ असं म्हणतो. तर त्याचे डायरेक्टर म्हणून सध्या आशुतोष अग्निहोत्री जे आहेत 2025 पासून काम करत आहेत. आणि शेवटचे आहेत फैज अहमद किडवई. हे फैज अहमद किडवई जे आहेत ते सध्या सिव्हिल एव्हिएशनचे डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं तुमचं बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 व्ही नारायण. तर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 28 विज्ञानावरती प्रश्न आहे.
सिंपल प्रश्न आहे. अणूच्या डॉट 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 वरून अणूचा आकार ठरवला जातो. अणूच्या कोणत्या घटकावरून अणूचा आकार ठरवला जातो? ऑप्शन्स आहेत त्रिज्या, व्यास, परिघ, कक्षा. आता पहिला तर हे समजून घेऊया. मागच्या परीक्षेला पण प्रश्न विचारला होता कनाद मुनींच्यावरनं अणूच्या अनुषंगानं की अणूचं भेदन करणारी पहिली व्यक्ती कोण. मग हा थोडासा क्रमिकचा बेस असणारा, क्रमिकचा पाया असणारा महत्त्वाचा टॉपिक आहे. क्रमिकच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. आता पहिल्यांदा हे समजून घेऊया, ज्या अणूच्या बरोबर मध्यभागी एक अणूचं केंद्रक असतं आणि त्या केंद्रकापासून जी सगळ्यात बाहेरची कक्षा आहे त्या बाहेरच्या कक्षामध्ये हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फिरत असतात, ते रोटेट करत असतात. मग ह्या अणूच्या केंद्रकापासून ते ह्या इलेक्ट्रॉनपर्यंत हे जे अंतर आहे तर ह्याला म्हटलं जातं अणूची त्रिज्या. आणि ह्या अणूच्या त्रिज्येवरूनच अणूचा आकार ठरवला जातो. साहजिकच जेवढी ही त्रिज्या जास्त तेवढा अणूचा आकार काय असणार? मोठा. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 1 त्रिज्या. अणूच्या त्रिज्येवरूनच अणूचा आकार ठरवला जातो. पर्याय क्रमांक 1 बरोबर. चला मित्रांनो, पुढच्या प्रश्नावर जाऊया. प्रश्न क्रमांक 34. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील 7 पाकळ्यांच्या मशालीचे स्वरूप असलेले स्मारक हे टिंब आंदोलनातील हुतात्म्यांचे प्रतीक आहे. ऑप्शन दिलेत 1857चा उठाव, 1942चं चलेजाव आंदोलन, 1930चं सैनिक आंदोलन आणि शेवटचं दिलं आहे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. आता जर याच्यामध्ये बघितलं तर पर्याय क्रमांक 4 बघा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. आता थोडंसं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने काही गोष्टी विशेषतः जिल्ह्यावरती 1-2 प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागे जाऊन इतिहासाचा काही संदर्भ आहे का तर त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने हा मुद्दा थोडासा मला महत्त्वाचा वाटतो. आता ह्या अनुषंगाने बघा, संयुक्त महाराष्ट्रातलं जे आंदोलन झालं होतं, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय तर समजा असा भारताने कसा कन्सिडर केला तर अगोदर जे महाराष्ट्र आहे ज्याला आपण द्विभाषिक राज्य असं म्हणतो, मुंबई जरा कशा काहीसा असा होता. त्यातून आपली मागणी होती की हे गुजराती जे लोक आहेत यांची भाषा मराठी नाही आहे त्यांना वेगळं करा आणि इथला हा जो भाग आहे, बाकीचा भाग हा जो भाग आहे त्यातला हा बराचसाच भाग जो आहे हा इकडचा त्यावेळेचा मध्य भाग त्याला अटॅच होता आणि इथला हा जो काही भाग आहे हा इकडचा त्यावेळेस निजामाच्या संस्थान त्याला अटॅच होता. मग निजामाच्या संस्थांमधनं ह्या लोकांना बाजूला काढा आणि हे जे लोक आहेत हे मध्य प्रदेशला अटॅच त्यांना बाजूला काढा आणि ह्या सगळ्यांचा मिळून एकच महाराष्ट्र तयार करा अशी ही मागणी आहे. त्यालाच म्हणतो आपण संयुक्त महाराष्ट्र. मग या संयुक्त महाराष्ट्रामध्ये हा संयुक्त महाराष्ट्र तयार करण्यासाठी जे आंदोलन झालं त्याचा आणि कोल्हापूरचा काही संबंध आहे का तर हो, संबंध आहे. त्याच्यामध्ये 107 लोक हुतात्मे झालेले आहेत आणि त्याच्यापैकी 107वे जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत, शंकरराव तोरसकर. तर त्यांच्या स्मरणार्थच कोल्हापूरमध्ये तोरसकर चौक जो आहे तो यांच्या स्मरणार्थ त्याला चौकाला जे नाव देण्यात आलेलं आहे ते या शंकरराव तोरसकरांच्या स्मरणार्थ देण्यात आलेलं आहे. हे आंदोलन आपल्याला माहिती असावं, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. पण ह्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1942चं चलेजाव आंदोलन. तर त्याच्यामध्ये हे 7 लोक शहीद झालेले आहेत आणि त्याच्यावरती आधारितच हे पाकळ्यांचं स्मारक जे आहे ते गारगोटी इथं तयार करण्यात आलेलं आहे. गारगोटीच्या मुख्य चौकामध्येच हे स्मारक आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. चला मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 35. घाटावरती प्रश्न विचारलाय. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरचा प्रश्न आहे. कोल्हापूर रत्नागिरी या ठिकाणांना जोडणारा घाट खालीलपैकी कोणता? कोल्हापूर आणि रत्नागिरी यांना जोडणारा घाट खालीलपैकी कोणता असा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत फोंडा घाट, वरंदा घाट, आंबा घाट, कुंभारली घाट. एक एक घाट बघूया. पहिला बघूया फोंडा घाट. हा फोंडा घाट जो आहे हा जोडतो कोल्हापूर आणि पणजी यांना. रंकाळ्याच्या बाजूने सरळ पुढे गेलं तर राधानगरी रोडनं पुढे गेल्यानंतर जो घाट लागतो तो आहे तुमचा फोंडा घाट. तो जोडतो कोल्हापूर आणि पणजी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हा पर्याय क्रमांक 1 असणार नाही. दुसरा बघा वरंदा घाट, यालाच भोपे घाट किंवा ह्यालाच कामरा घाट असेही म्हणतात. मग हा कुठल्या 2 ठिकाणाला जोडतो तर हा जोडतो पुणे जिल्ह्यामध्ये भोर आणि रायगड जिल्ह्यामध्ये महाड या 2 ठिकाणांना. त्याच्यामुळं हा ऑप्शन तिसरं तुमचं उत्तर असणार नाही. ऑप्शन पर्याय क्रमांक 4 बघा कुंभारली घाट. हा जो घाट आहे हा जोडतो पाटण किंवा कराड घ्या, कराड, पाटण, चिपळूण या ठिकाणांना हा घाट जोडतो. आणि राहिला शेवटचा घाट आंबा घाट. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा घाट जोडतो कोल्हापूर, रत्नागिरी यांना. मग बांबोडे, शववाडी इथून सरळ खाली गेला तर हा जो घाट लागतो आपल्याला तो घाट आहे आंबा घाट आणि तेच या प्रश्नाचं तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 36. सुधारित भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी डॉट डॉट तारखेपासून करण्यात आली. म्हणजे प्रश्न विचारला की जे नवीन BNS प्रणाली आहे त्याची अंमलबजावणी सुरुवात कोणत्या तारखेपासून करण्यात आली. ऑप्शन्स आहेत 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 सप्टेंबर 2024. आता ह्याच्या अगोदर आपल्याकडे 3 महत्वाचे कायदे होते. त्याच्यामध्ये पहिला होता तुमचा IPC, दुसरा होता CRPC आणि तिसरा होता एव्हिडन्स ऍक्ट, ज्याला पुरावा कायदा असंही म्हणतो आपण. असे हे 3 मेजर लॉ होते आणि बाकीचे याला सपोर्टिव्ह मायनर लॉज होते. हे 3 कायदे जे आहेत ते त्या 3 कायद्यांचे एकत्रीकरण करून आपण नवीन एक प्रणाली सुरू केली, नवीन एक ऍक्ट आणलेला आहे आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे भारतीय न्याय संहिता. आपण त्याला म्हणतो BNS असं म्हणतो. ह्या BNS वरती आधारित नवीन जी प्रणाली लागू करण्यात आली त्याची तारीख होती 1 जुलै 2024. या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 37. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेल्या सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेल्या सुधारक या साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक कोण होते हा प्रश्न विचारला. ऑप्शन्स आहेत गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, बाळशास्त्री जांभेकर. समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी 1881 साली 2 वृत्तपत्र सुरू केली होती. त्यातलं पहिलं वृत्तपत्र होतं मराठा आणि दुसरं जे वृत्तपत्र त्यांनी चालू केलं होतं त्याचं नाव होतं केसरी. आता हे समजून घ्या, नाव जरी मराठा असलं तरी हे वृत्तपत्र जे आहे ते इंग्रजी भाषेमधून प्रसारित व्हायचं आणि केसरी जे आहे ते प्रसारित व्हायचं मराठी भाषेमध्ये. आता झालं काय, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये पुढच्या काळामध्ये वाद निर्माण झाला. वाद निर्माण होण्याचं कारण हे होतं, लोकमान्य टिळकांचं म्हणणं असं पडलं की इंग्रजांनी आत्ताच्या आत्ता भारत सोडून निघून जावं, देश कसा चालवायचा कसा टिकवायचा हे आमचं आम्ही बघून घेऊ. आगरकरांचं म्हणणं पडलं नाही, आपल्याला अगोदर सामाजिक सुधारणा व्हायला पाहिजेत, समाजामध्ये काही प्रथा परंपरा चुकीच्या आहेत त्या सुधारणा अगोदर व्हायला पाहिजेत, त्या सुधारणा झाल्या तरच मिळालेलं स्वातंत्र्य टिकणार आहे, अन्यथा मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला टिकवता येणार नाही. त्याच्यामुळे आगरकरांचं म्हणणं पडलं सामाजिक सुधारणा प्रथम, टिळकांचं म्हणणं पडलं राजकीय सुधारणा प्रथम, स्वातंत्र्य प्रथम. मग ह्यातूनच ह्या दोघांच्या मध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर हे मराठा आणि केसरी याच्यामधून आगरकर बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःच 1888 साली स्वतःच वेगळं एक साप्ताहिक चालू केलं. हे सुधारक जे आहेत त्यांनी 2 भाषांमध्ये चालू केलं, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये चालू केलं. आता मराठी ऑब्व्हियसली आगरकर जे आहेत त्यांचं मराठी चांगलं होतं त्यामुळे मराठीचं संपादन जे आहे ते आगरकर स्वतःच करायचे. मात्र हे सुधारक जे इंग्रजी भाषेमध्ये प्रसारित व्हायचं त्यामध्ये आगरकर स्वतः लिहू शकत नव्हते म्हणून त्यावेळेस त्यांनी मदत घेतली गोपाळकृष्ण गोखले यांची. मग सुधारक इंग्रजी भाषेमधून जे प्रसारित व्हायचं त्यासाठी त्यांनी मदत घेतली गोपाळकृष्ण गोखले यांची. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले. आता फक्त एक अजून याच्यामध्ये शिकण्यासारखा मुद्दा हा आहे, हे जे नाव दिसते आपल्याला बाळशास्त्री जांभेकर, तर हेही नाव मराठीमधलं महत्वाचं नाव आहे कारण हे नाव मराठीतले पहिले पत्रकार असं म्हटलं जातं आणि 6 जानेवारी हा जो त्यांचा जन्मदिवस आहे तोच आपण पत्रकार दिन म्हणूनही सेलिब्रेट करतो. ही ऍडिशनल माहिती असू द्या फक्त. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 39. देशातील कृषी व ग्रामीण विकासाच्या पतपुरवठ्यासाठी शिखर संस्था, देशातील कृषी व ग्रामीण विकासाची, पहिला विचारलंय कृषी आणि ग्रामीण विकास, पुढे विचारलंय पतपुरवठ्यासाठी आणि पुढे विचारलंय शिखर संस्था. शिखर संस्था म्हणजे सर्वोच्च संस्था म्हणून कोण काम करते. आता हे लक्षात घ्या मित्रांनो, सुरुवातीला सगळ्या क्षेत्राला कर्ज पुरवठा, मग ते तुमचं शेती क्षेत्र असो, आयात निर्यातीचं क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, ह्या सगळ्याला पतपुरवठा कर्ज पुरवठा हा RBI कडनंच केला जायचा. पण जसं या क्षेत्राचा विस्तार होत गेला, या क्षेत्राची व्याप्ती वाढत गेली, गुंतवणूक वाढत गेली, आर्थिक उलाढाल वाढत गेली, तसं ह्या सगळ्याला मॉनिटर करणं, ह्या सगळ्यावरती लक्ष ठेवणं हे RBIच्या दृष्टीनं पॉसिबल होईना.
त्याच्यामुळं आरबीआयने काय केलं की एक एक विभाग केला आणि त्याच्या विभागामध्ये एक एक संस्था तयार केली आणि त्या संस्थेला जबाबदारी देत गेली. उदाहरणार्थ एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे तर त्यासाठी आपण एक वेगळी बँक तयार केली जिला आपण एक्झिम बँक असं म्हणतो. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. मग त्याच्यामध्ये एक्सपोर्ट मधलं एक्स घेतलं, इम्पोर्ट मधलं आय एम घेतलं आणि त्याच्यावरून एक वेगळी बँक तयार केली. तिला म्हटलं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. तसंच कृषी आणि ग्रामीण उद्योग जो कृषी आणि ग्रामीण विकास जो आहे त्या ग्रामीण विकासाच्या पतपुरवठ्यासाठी कर्ज पुरवठ्यासाठी आरबीआयनं जी एक वेगळी संस्था स्थापन केली ती स्थापन केली होती 12 जुलै 1982 साली. आणि त्यासाठी ज्या समितीची शिफारस होती ती समिती होती बी शिवरामन समिती. म्हणजे शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार आरबीआयनं एक वेगळी संस्था स्थापन केली. त्याला नाव होतं नाबार्ड. आता बऱ्याच लोकांना ह्या नाबार्डचा फुल फॉर्म माहिती नाहीये. आता मी नाबार्ड कसं लिहिलंय ते एकदा नीट बघून घ्या म्हणजे जर का पुढच्या काळामध्ये हा प्रश्न विचारलाच कारण पीएसआयच्या एका एक्झामला ह्या नाबार्डचा फुल फॉर्म ऑलरेडी विचारलेला आहे. हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. नाबार्ड हा शब्द कसा लिहिलाय ते नीट बघा. नॅशनल एन ए मधलं हे ए जे आहे ते स्मॉल लिहितोय त्याचं कारणच हे आहे की ह्या एन एचा अर्थ होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. नाबार्डचा फुल फॉर्म परत सांगतो. नॅशनल बँक म्हणजे नाबार्ड ही जी आहे ती सुद्धा काय आहे एक बँक आहे. आता नाबार्ड बँक काय पण तुम्हाला त्याच्या ब्रँचेस दिसणार नाही. शहरामध्ये तुम्हाला नाबार्ड नावाची बँक दिसणार नाही पण ऍक्च्युली ती बँकच आहे कारण बँक व्यवसाय करत नाही मात्र कृषी आणि पतपुरवठ्यासाठी पतपुरवठा करणारी कर्ज पुरवठा करणारी ही सर्वोच्च संस्था आहे. याचा फुल फॉर्म होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. मग ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करणारी ही या क्षेत्रामध्ये काय आहे सर्वोच्च संस्था आहे. तिचं नाव आहे नाबार्ड. मग ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 नाबार्ड. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 41. घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख डॉट 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 हे असतात. घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख हा शब्द इथे महत्वाचा आहे. ऑप्शन्स दिलेत मुख्यमंत्री, महाधिवक्ता, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष. मागच्या परीक्षेला याच्यावरती आपण सेम याच टाईपचा प्रश्न टाकला होता परंतु केंद्रामधली शासन व्यवस्था आहे त्याच्यावरती टाकलेला होता. या टेस्टला आपण परीक्षेला प्रश्न टाकलाय राज्यस्तरीय शासन व्यवस्था त्याच्यावरती. आता थोडंसं बघायचं म्हटलं तर हा जो चार्ट आहे हा एक्सप्लेन करायला थोडा जास्त वेळ लागतो. आता केंद्रातली शासन व्यवस्था आणि राज्यातली शासन व्यवस्था एवढं एक्सप्लेन करायचं म्हटलं तर एक लेक्चर संपूर्ण 2 तासाचं एक लेक्चर मला लागतं यासाठी. पण आता वेळेची मर्यादा आहे एवढं सगळं डिटेलमध्ये सांगू शकत नाही. शॉर्टमध्ये सांगतो. जी राज्यातली शासन व्यवस्था आहे ती 3 स्तरावरती अवलंबून असते. त्याचे 3 स्तर असतात, 3 कॉलम असतात, त्याच्यावरती व्यवस्था आधारलेली असते. मग त्याच्यामध्ये पहिला असतं तुमचं कार्यकारी मंडळ, दुसरं असतं कायदे मंडळ, तिसरं असतं न्यायव्यवस्था. आता कायदे मंडळामध्ये म्हणजे कायदे मंडळाचं काम हे असते देशासाठी किंवा राज्यामध्ये असेल तर राज्यासाठी लागणारे वेगवेगळे कायदे तयार करणं. आता पर्टिक्युलरली राज्यातल्या कायदे मंडळामध्ये कोण येतं तर त्याच्यामध्ये येतं विधिमंडळ. त्याचे परत 2 भाग आहेत. एक विधानसभा, दुसरं विधान परिषद. पुढे जाऊया. आता ह्या कायदे मंडळाचं काम आहे कायदे तयार करणं, कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणं, कायदे लागू करणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे प्रत्यक्ष लागू करण्याचं काम, प्रत्यक्ष कृती करण्याचं काम, कार्य करण्याचं काम ह्या कार्यकारी मंडळाकडून केलं जातं. याच्यामध्ये कोण कोण येतात तर पहिला तर राज्यपाल, त्या पडपड मुख्यमंत्री, त्यानंतर मंत्रिमंडळ आणि त्याच्यानंतर महाधिवक्ता. राज्यपालांच्या नावानं राज्यातलं सगळं शासन चालवलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख जो काम करतो तो व्यक्ती असतो राज्यपाल. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 राज्यपाल. आणि या सगळ्यापासून वेगळी आहे ती न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था पूर्ण वेगळी आहे आणि तर राज्य स्तरावरची न्यायव्यवस्था म्हटलं त्याच्यामध्ये कोण पण येणार तर येणार उच्च न्यायालय आणि येणार तुमचं कनिष्ठ. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 43. या डॉट 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 या आदिजीवामुळे अमांश हा रोग होतो. ऑप्शन्स आहेत अमिबा, एंटामिबा, क्युलेक्स, प्लाझ्मोडियम. आता पहिला हे समजून घ्या ह्या प्लाझ्मोडियममुळे काय होतं तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा जो परजीवी आहे याच्यामुळे आपल्याला रोग होतो मलेरिया तर त्याला आपण म्हणतो हिवताप. हा जो रोग आहे तो प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाच्या परजीवीमुळे होतो. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर नाहीये. पुढचा ऑप्शन बघा 2 नंबरचा पर्याय बघा क्युलेक्स डासाची मादी चावल्यामुळं मनुष्याला हत्तीपाय नावाचा रोग होतो. त्याचा पाय सुजतो आणि त्याचा आकार हत्तीच्या पायासारखा होतो म्हणून त्याला हत्तीपाय असं म्हटलं जातं. तो जो आजार आहे तो क्युलेक्स डासाची मादी चावल्यामुळं आपल्याला होतो. पुढचा ऑप्शन दिला आहे अँटामिबा. तर ह्या अँटामिबामुळे काय होतं हा अमांश नावाचा रोग होतो. म्हणजे याचे लक्षणं काय असतात तर ताप येणं, सर्दी येणं, खोकला येणं अशा पद्धतीचे लक्षण तुम्हाला ह्या अँटामिबा आजारामुळे दिसू शकतात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँटामिबा. सॉरी इथं 3 पाहिजे. आणि पुढचा ऑप्शन आहे अमिबा. या अमिबामुळे काय होतं तर पोटाचे विकार होणं, पोट बिघडणं अशासारखे आजार हे अमिबामुळे होतं.
ह्या प्रश्नाचं 43व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अँटॉमेमा. लागलंच पुढचा प्रश्न बघूया. लहान प्रश्न आहे, इकॉनॉमिक्स वरती आधारित. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणते निधी हस्तांतरणाचे म्हणजे काय, तर पेमेंट ट्रान्सफर करण्याचे, पैसे ट्रान्सफर करण्याचे कसलं साधन नाहीये, इलेक्ट्रॉनिक साधन नाहीये, असा प्रश्न विचारला. इलेक्ट्रॉनिक साधन नाहीये. आता हे जे युपीआय आहे, आरटीजीएस आहे, आधार पी आहे, हे युपीआय जे आहे त्याला युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं म्हटलं जातं, युपीआय. हे जे आरटीजीएस आहे, त्या आरटीजीएस ला रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असं म्हटलं जातं. विशेषतः व्यापारी वर्गामध्ये हा प्रकार खूप प्रचलित आहे, खूप प्रसिद्ध आहे आणि व्यापारी पैसे पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी या आरटीजीएसचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात. पुढचा आहे आधार पे. मग हे आधार पे, फोन पे, गुगल पे, आरटीजीएस, युपीआय, एनईएफटी ही सगळी जी साधनं आहेत ही सगळी तुमची इलेक्ट्रॉनिक निधी ट्रान्सफर करण्याची साधनं आहेत. त्याच्यामध्ये वेगळा ऑप्शन आहे तुमचा चेक. चेक हा भौतिक स्वरूपामध्ये दिला जातो, कागदी स्वरूपामध्ये द्यावा लागतो, बँकेमध्ये जमा करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे ट्रान्सफर होतात. त्याच्यामुळे चेकचं साधन जे आहे ते भौतिक स्वरूप आहे, त्याला कागदी स्वरूपामध्ये तो द्यावा लागतो. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मध्ये चेक साधन येणार नाही. मग ह्या 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेक. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 45. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात परराज्याशी संबंध ठेवण्याची जबाबदारी टिंबटिंब सांभाळत असेल. महाराजांच्या काळामध्ये परराज्यांशी संबंध, आपल्याला हे विचारलंय, परराज्याशी संबंध ठेवण्याची जबाबदारी कोण सांभाळत असेल. आता हे 4 ऑप्शन्स आहेत समोर, अमात्य, सुमंत, सचिव आणि प्रधान. याच्यामध्ये बघून घेऊया, एक एक ऑप्शन बघूया. पहिला दिलाय अमात्य. हे अमात्य जे त्यांचं काम काय होतं, तर काम होतं जमा खर्चाचा हिशोब ठेवणं. हे अमात्यांचं काम असायचं आणि त्या काळामध्ये ज्यांनी अमात्य म्हणून जबाबदारी सांभाळली त्याचं नाव होतं रामचंद्र मुजुमदार. दुसरं ऑप्शन बघा सुमंत. हे सुमंतांना जबाबदारी होती परराज्याशी संबंध ठेवणे. परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम जे आहे ते सुमंत यांच्याकडनं बघितलं जायचं आणि त्यावेळेला काम करणारे व्यक्ती जे त्यांचं नाव होतं रामचंद्र दगीर. पुढचा बघा तिसरा ऑप्शन बघा सचिव. आता हे सचिव जे त्याचं काम होतं सरकारी आज्ञापत्र तयार करणं आणि ते काम करायचे अण्णाजी दत्तो. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये मालिकेमध्ये ही भूमिका विशेष गाजलेली होती अण्णाजी दत्तो यांची. आणि त्यांच्याकडे जे काम होतं ते काम होतं सरकारी आज्ञापत्र आणि सरकारी आज्ञापत्रामध्ये फेरफार करूनच त्यांनी स्वराज्य अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना हातीच्या पायाखाली दिलेलं होतं. तेच हे अण्णाजी दत्तो. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा ऑप्शन आहे प्रधान. त्या प्रधानांचं काम असं होतं राज्यकारभार सांभाळायचा आणि नवीन जो प्रदेश जिंकला जातोय त्या प्रदेशाची व्यवस्था पाहण्याचं काम जे आहे ते ह्या प्रधानांना करायला लागायचं. त्या काळामध्ये प्रधान म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचं नाव होतं मोरू त्रिंबक पिंगळे. आता यापैकी आपल्याला विचारलंय परराज्याशी संबंध ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती, तर चौथा येणार पर्याय क्रमांक 2 सुमंत. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या राज्याने सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन, सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाणार अशी घोषणा केलेली आहे. आता सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूया, माहिती समजून घेऊया की सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस आहे तो आहे 3 जानेवारी. मग हा 3 जानेवारी हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रामध्ये आपण स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करत असतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांच्या मध्ये शिक्षण प्रसाराचं काम जे आहे त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये जर कोणापासून झाली असेल तर ही सावित्रीबाई फुले यांच्यापासून झालेली आहे. आता हा पर्टिक्युलरली जो निर्णय आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन साजरी करण्याचा असं वाटेल आपल्याला, कदाचित हा निर्णय महाराष्ट्राने घेतलेला आहे. पण या प्रश्नाचं उत्तर नाही, महाराष्ट्र दिलंच नाही ऑप्शन मध्ये. आपल्याला वाटू शकतं जर समजा प्रश्न आपल्याला ऑप्शन मध्ये दिलं महाराष्ट्र तर आपल्याला वाटू शकतं की महाराष्ट्राचा निर्णय असेल, पण तसं नाहीये. हा निर्णय जो आहे तो आहे तेलंगणा सरकारचा. मग ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 50. थेट निवडून आलेल्या सरपंचावरील अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यास पुन्हा ... मांडता येत नाही. म्हणजे जर का सरपंचाची निवड थेट असेल, थेट निवडून आला असेल सरपंच आणि त्याच्यावरती अविश्वासाचा ठराव मांडला गेला तर एकदा जर फेटाळला गेला तर हा ठराव पुन्हा किती दिवस नव्यानं परत मांडता येत नाही असा प्रश्न विचारला. ऑप्शन्स आहेत 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष. आता ही थेट निवड काय असते हे पहिल्यांदा काही मुलांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो. अगोदर असं होतं की समजा ही ग्रामपंचायत आहे, समजा हे गाव आहे, त्या गावची ही 3 वॉर्ड आहे, ए, बी आणि सी. मग ह्या प्रत्येक वॉर्डातनं असं समजून चालू आहे की टोटल ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य होते. मग ह्या वॉर्डातनं टोटल हे अशा पद्धतीने तुमचे 3 सदस्य निवडून येणार. हा पहिला सदस्य, दुसरा सदस्य, तिसरा सदस्य, हा पहिला सदस्य, दुसरा सदस्य, तिसरा सदस्य याप्रमाणे.
मग हे 9 लोक जे आहेत हे 9 लोक ठरवणार की आपल्यामधनं सरपंच कोण होणार आणि आपल्यामधनं उपसरपंच कोण होणार. मग ह्या सगळ्याला बीजेपीचं गव्हर्नमेंट आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी या सगळ्यालाच फाटा दिला आणि असं म्हटलं की गावचे सगळे लोक जे आहेत ते डायरेक्टली मतदान करणार आणि एक व्यक्ती सरपंच म्हणून निवडून येणार. ती जी निवडीची पद्धत आहे त्याला आपण म्हणतो थेट निवड असं म्हणतो. आता ही थेट निवड असल्यामुळं सगळ्या गावानं त्या व्यक्तीला निवडून दिलेलं असल्यामुळं त्याच्या विरुद्ध जर अविश्वासाचा ठराव मांडायचा असेल म्हणजे त्याच्यावरती विश्वास नाही, त्याच्यावरती लोकांचं बहुमत नाही आहे, त्याला सत्तेमध्ये राहू द्यायचं नसेल तर त्याच्यावर अविश्वासाचा ठराव मांडता येतो. मात्र त्याची निवड थेट असल्यामुळं तिथे त्याला थोडंसं एक्स्ट्रा प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि तिथं असं म्हटलेलं आहे की जर का एकदा विश्वासाचा ठराव त्याच्यावर त्याचा फेटाळा गेला तर पुन्हा नव्यानं 2 वर्ष तुम्हाला अविश्वासाचा ठराव परत मांडता येणार नाही. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 2 वर्ष.